मग हे होत असताना कर्जमाफी 2008 ला दिली गेली, 2017 ला दिली गेली, 2019 ला दिली गेली. या प्रस्तावात असं म्हटलेलं आहे की पहिल्यांदा कर्जमाफी दिली. मला असं वाटतं 2008च्या कर्जमाफीत तर सभापती महोदय मर्सिडीज सुद्धा माफ झाल्या होत्या. शेतकऱ्यांनी 7/12 एखाद्यानी गाडी घेतलेली आहे, मर्सिडीज घेतलेली, ती सुद्धा भाई माफ झाल्या होत्या. एखाद्याची सफारी गाडी ती सुद्धा माफ झाली होती 2000च्या कर्जमाफीत. नंतर सरकारने त्याच्यात सुधारणा केली, काही मर्यादा दिली आणि म्हणून 2017 आणि 2019 2017च्या कर्जमाफीत दीड लाख रुपये होते, 2019च्या कर्जमाफीमध्ये 2 लाख होते. आता तुम्हीच मला सांगा, 2017 आणि 2019 महागाई वाढली, सगळे बी बियाणं असेल, खत असेल, मजुरी असेल, सगळे दर वाढले म्हणून 50,000 वाढवले. आता 2019 नंतर जर 2026ला पण कर्जमाफी करणार असू तर मला असं वाटतं ही 2 लाखाची कर्जमाफी तोकडी आहे. बरं, निवडणुकीच्या आधी माननीय मुख्यमंत्र्यांच्या प्रत्येक सभेत 7/12 करू, कोरा कोरा कोरा, सगळ्या सभेमध्ये मुख्यमंत्री असं बोललेले आहे की या भाषेत बोलले कोरा कोरा कोरा. कुठं कोरा झाला, आता जास्त भोरावं लागला, आणखी त्याच्यावर लिहावं लागू लागलं. आज ह्या 2 लाखाच्या कर्जमाफीचं सरकारने निवडणुकीच्या आधी, विधानसभेच्या आधी सांगितलं होतं की आम्ही 7/12 कोरा करू, परंतु आज हा 7/12 सभापती महोदय कोरा झालेला नाही. त्यामुळं जर सरकारला कर्जमाफी करायची तर मला असं वाटतं या जवळपास 19 अटी शर्ती आहे. प्रोत्साहन लाभाला अटी शर्ती आहे, कर्जमुक्तीला अटी शर्ती आहे, OTS-ला अटी शर्ती. मला असं वाटतं OTS एकदा झालं ना सभापती महोदय, नंतर कर्ज मिळणं अवघड होतं. हे मी तुम्हाला सांगते, तुम्हाला काय मी सांगायची गरज नाही. एकदा OTS केलं कर्ज मिळणं अवघड होत असतं, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून शेतकऱ्यांनी OTS केलं तर उद्या त्याचं नव्याचं जुनं काय, त्याला नवं भेटणार नाही, जुनं त्याचं काय व्हायचं ते होईल, अशा प्रकारे स्थिती होणार आहे. आणि म्हणून ही कर्जमाफी पूर्णपणे सभापती महोदय फसवी आहे. आज या सगळ्याच्यामध्ये मला असं वाटतं जे सरकार आधीचं होतं 2022ला गेले त्याच्यावर आता बोलण्याची गरज नाही. सरकार असतं, परंतु नियमित कर्जफेड करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांचे प्रोत्साहन अनुदान अजून सुद्धा सभापती महोदय प्रलंबित आहे. सभापती महोदय जी 2000ची योजना होती, 2017ची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, ज्या देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होते, या योजनेतले अजून 5,975 कोटी रुपये या कर्जमाफीचे अजून देणं बाकी आहे 2017च्या योजनेचे. नंतर 2019ची जी योजना होती, ज्यावेळेस उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, याचे सुद्धा सभापती महोदय अजून 40.30 कोटी रुपये देणं बाकी आहे. थोडक्यात 6,030 कोटी रुपये अजूनही शेतकऱ्याचे कर्जमाफीचे या 2 योजनेतले अजून देणं बाकी असताना सरकारने या प्रलंबित कर्जमाफीसाठी फक्त 200 कोटी रुपयाचं प्रोव्हिजन या बजेटमध्ये केलेलं आहे. जर 6,000 कोटी बाकी आहे 17 आणि 19चे, तर प्रोव्हिजन फक्त 200 कोटी रुपये प्रलंबित कर्जमाफीसाठी सभापती महोदय ठेवलेले आहे. आणि जर हे 6,000 कोटी रुपये 17चे आणि 19चे सरकार कोणाचंही असो, शेवटी शेतकऱ्यांना आपण सगळ्यांनी एक समजलं पाहिजे. शेतकरी कोणत्या पक्षाचे असतील नाही तर नसतील आपल्याला काही घेणं नाहीये. शेतकरी काय भाजपचा असला काय, काँग्रेसचा असला काय, शिवसेनेचा असला काय, त्याच्या व्यथा वेगळ्या नाहीये. प्रत्येक शेतकऱ्याच्या व्यथा एकसारख्या आहे. आणि म्हणून जर या 17च्या आणि 19च्या योजनेतले अजून 6,000 कोटी रुपये द्यायचे बाकी, जर याच्यासाठी फक्त 200 कोटी रुपये सरकार ठेवत असेल तर मला असं वाटतं या कर्जमाफीला कोणता अर्थ उरतो हे तुम्हीच मला असं वाटतं सांगण्याची आवश्यकता आहे. सभापती महोदय, अशा पद्धतीनं या योजना करत असताना या सगळ्या योजनेमध्ये शेतकऱ्यांना आपण प्रोत्साहन देतो का? एक पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना आहे. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना, इथं ग्रामीण भागातले मंत्री आशिषजी गुलाबरावजी आहेत. मला असं वाटतं या योजनेसाठी पुरेशी तरतूद असण्याची आवश्यकता आहे. उगाच मोठ्या घोषणापेक्षा खऱ्या अर्थानं
अशा योजना ज्या आहे याच्यामध्ये पुरेशी तरतूद असण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय. पण या पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेला आर्थिक तरतूद सरकार पुरेशी करत नाही. बरेच जणांना आपण कर्ज फेड करणाऱ्याला मला असं वाटतं या योजनेचा लाभ मिळत असतो. सभापती महोदय, मागच्या 11 वर्षामध्ये आपण शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. किती मिळणार, किती शेतकऱ्यांना देणार, सरकार सांगतं 56 लाख. पण तो ज्यावेळेस खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला कर्जमाफी अलर्ट केली जाईल त्यावेळेस किती शेतकरी याच्यात बसतील मला वाटतं हे त्यानंतर स्पष्ट होईल. सभापती महोदय, शेतकऱ्यांना एवढी कर्ज आपण द्यायचं माफी करत असताना मागच्या 11 वर्षामध्ये 12 वर्षामध्ये केंद्र सरकारने 16.50 लाख कोटी रुपये उद्योगपतींचे माफ केले. 16.35 लाख कोटी आणि शेतकऱ्याचे फक्त 1.88 कोटी माफ केले. सभापती महोदय, 8 पट जास्त शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी केलेली आहे. सभापती महोदय, शेतकऱ्यांचं कर्ज 2025च्या आकडेनुसार 39,000 कोटी रुपये बाकी आहे आणि आता जे काही जाहीर झालं याच्यामध्ये 22,500 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. मला असं वाटतं 39,000 कोटी रुपयाची तरतुदीची आवश्यकता आहे, परंतु याच्यामध्ये फक्त 22,000 कोटी रुपये सभापती महोदय तरतूद केली आहे. आणि म्हणून ही कर्जमाफी याला कोणती अट असली नाही पाहिजे, कोणती शर्त असली नाही पाहिजे. 2 लाख रुपये सरसगट ज्या ज्या शेतकऱ्याचं कर्ज थकीत आहे त्याच्या खात्यात वर्ग करण्याचा निर्णय सरकारने घेण्याची आवश्यकता आहे. सभापती महोदय, हे सगळं होत असताना शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न जसेच्या तसे प्रलंबित आहे. सभापती महोदय, या प्रस्तावामध्ये कापूस उत्पादक मिशन विषयी बोलले. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.